नमस्ते शेतकरी बांधवांनो, 29 जुलै 2024 साठी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी आता जवळपास 10,000 रुपयेपर्यंतचा अनुदान हे भेटण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। त्याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर माननीय मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांनी 5 जुलै 2024 रोजी अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाच्या राज्यातील शेतीमध्ये उत्पन्नाचा मोठा वाटा असल्या कारणाने आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे किमतीमध्ये जे काही घसरण होऊन शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं, तर त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना दिलासा म्हणून खरीप पणन हंगाम 2023-24 व यामध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेप्रमाणे प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचा अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आलेली आहे। तर या घोषणेच्या अनुषंगाने 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी एकूण 2 हेक्टरच्या मर्यादात 5,000 रुपयेपर्यंत प्रति हेक्टर असं एकूण 10,000 रुपयेपर्यंतचं अनुदान हे घोषित करण्यात आलेलं होतं। मंत्रिमंडळाची बैठक यासाठी 11 जुलै 2024 रोजी झालेली होती। तर या सर्व अनुदानासाठी शेतकरी बांधवांना किंवा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जवळपास 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना 2,646.34 कोटी अशी एकूण जवळपास 4,194.68 कोटी इतक्या खर्चाचे मान्यता देण्यात आलेली आहे। आणि हे अनुदान शेतकरी बांधवांना DBTच्या मार्फत डायरेक्ट अकाउंट बेनिफिशरी ट्रान्सफर अंतर्गत तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे। यासाठी राज्यातील ज्या कापूस उत्पादक शेतकरी बांधवांनी व सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सन 2023 या खरीप हंगामामध्ये पीक पाहणी ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत शेतकरीच या योजनेसाठी पात्र ठरतील। यामुळे शेतकरी बांधवांनी आपण वेळोवेळी सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या पिकाची पीक पाहणी नक्की करून घ्या, जेणेकरून की अशा कोणत्याही प्रकारचा सरकारचा मदत निधी अर्थसहाय्य आल्यानंतर तुम्हाला त्याची मदत भेटू शकते। तर पीक पाहणीसाठी ॲप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याच प्रमाणामध्ये परिगणना करून अर्थसहाय्य देण्यात येईल। तर सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीद्वारे सार्वजनिक वित्त सहाय्य व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच मी सांगितल्याप्रमाणे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफरच्या अंतर्गत तुमच्या अकाउंटवर हे पैसे लवकरात लवकर जमा होतील। तर शेतकरी बांधवांनी या संदर्भातला कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन असेल, कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला नक्कीच विसरू नका। मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि तुमची रजा घेतो। जय जवान जय किसान, धन्यवाद।